श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी मनीषा डोके. तर आज इथं गॅसवर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते छान उकळण्यासाठी ठेवलं आहे गॅसवरती आणि त्यातलंच एक वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं. तर त्यामध्ये मी 2 चमचे इथं कस्टर्ड पावडर घालून ते मिक्स करून घेते आहे. हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे. तर आपण ते छान असं मिक्स करून घेऊयात. नंतर इथं गॅसवर जे ठेवलेलं दूध होतं की नाही, त्याला पण छान उकळी फुटली आहे. त्यामध्ये आपण थोडंच कमी नाही ते 1 वाटी साखर घालून घेतली आहे. नंतर ती छान अशी मिक्स करून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध घालूयात. आता हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आपण घातलं. आता हे छान आपण किमान 5 ते 6 मिनिट छान असं शिजवून घेऊयात. आणि इथं 5-6 मिनटं झालेले आहेत. आपण गॅस बंद केला आहे. नंतर मी इथं काही फ्रूट घेतलेले आहेत. तर ते फ्रूट जे आहेत ना, त्याचे कट करून घेतलेत. आता हे रूम टेम्परेचरवर मी थंड करून घेतलं होतं अगोदर. आणि दूध आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूनही एकदम छान असं करून घेतलं आहे, गार थंड एकदम. तर हे एकदम थंड झालेल्या त्या दुधामध्ये आपण आता इथं हे चिरून घेतलेले जे फळं होते की नाही, ते घालायचे इथं. तर ह्या फळामध्ये मी द्राक्षे घेतलेत, चिक्कू घेतलेत, त्यानंतर केळी घेतली आहे, ॲपल घेतले आणि खरबूजसुद्धा घेतलेलं आहे बरं का. आणि हे सर्व जे फळांचे ही आहेत की नाही चिरून घेतलेले तुकडे, ते सर्व मी त्याच्यामध्ये घातलेत. आणि आता इथं गार्निशिंगसाठी वरून ही ट्यूटी फ्रुटी घालूयात. किती छान झाले आपलं हे फ्रूट कस्टर्ड, एकदम छान. आणि उन्हाळ्यामध्ये तर असे काही झालंच पाहिजे असे पदार्थ. तर आपण आता इथं सर्व करायला घेऊ. मी इथे एका वाटीमध्ये फूड कस्टर्ड घेतलं आहे आणि त्याच्यावरून आता हे गार्निशिंगसाठी पुन्हा ट्यूटी फ्रुटी घातली आहे. एकदम थंडगार असं फ्रूट कस्टर्ड तुम्ही पण करून पहा आणि कसं झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय.